तीन फेज अल्टरनेटर्सचे पॅरेल ऑपरेशन आणि सिंक्रोनायझेशन. सर्वांना नमस्कार. आज आपण इलेक्ट्रिशियन प्रॅक्टिकल सेशन प्रक्रिया ते पॅरलल ऑपरेशन आणि तीन फेज अल्टरनेटर्सच्या सिंक्रोनायझेशनचा अभ्यास करणार आहोत. उद्दिष्टे. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही खाली नमूद केलेल्या बाबी करू शकाल. 2-3 फेज अल्टरनेटर्सच्या नेम प्लेटचा तपशील वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे. डार्क लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्यांची टेस्ट घेणे. डार्क आणि ब्राइट लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्यांची टेस्ट घेणे. सिंक्रोस्कोप पद्धतीने 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्यांची टेस्ट घेणे. ट्रेनी टूल किट 1 नग. MI व्होल्टमीटर 0 to 500 वोल्ट्स 2 नग. फ्रिक्वेन्सी मीटर 45 to 55 हर्ट्ज 1 नग. फेज सिक्वेन्स इंडिकेटर 1 नग. सिंक्रोस्कोप 1 नग. उपकरणे मशीनरी. 3 फेज अल्टरनेटर्स 500 हर्ट्ज प्राइम मूव्हरसह ॲडजस्टेबल स्पीड कंट्रोल. रिओस्टॅट 150 ओम्स 1 अँप्स 1 नग. साहित्य. TPIC स्विच 16 अँप्स 500 वोल्ट्स आवश्यकतेनुसार. ICDP 16 अँप्स 250 वोल्ट्स 1 नग. ICTP 16 अँप्स 500 वोल्ट्स 2 नग. 100 वॉट्स 250 वोल्ट्स लॅम्प 6 नग. कनेक्टिंग वायर्स आवश्यकतेनुसार. कार्य 1. अल्टरनेटरच्या नेम प्लेटचा तपशील वाचा आणि त्याचा अर्थ लावा. 3 फेज अल्टरनेटरच्या नेम प्लेटचा तपशील वाचा आणि त्याचा अर्थ लावा. टेबलमध्ये अल्टरनेटर्सची सविस्तर माहिती लिहा. नेमप्लेटचा तपशील. कार्य 2. डार्क लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करा आणि त्याची चाचणी घ्या. फेज सिक्वेन्स इंडिकेटर मीटर वापरून मेन बस बार लाईनचा फेज सिक्वेन्स तपासा. जोडलेल्या प्राइम मूव्हरसह इनकमिंग अल्टरनेटर आणि आउटगोइंग अल्टरनेटर, टिक मेन स्विच, व्होल्टमीटर्स आणि फ्रिक्वेन्सी मीटर्स आणि लॅम्प कनेक्शन यांची अरेंजमेंट सिरीजमध्ये जोडा आणि सेट करा. फेज सिक्वेन्स बरोबर आहे याची खात्री केल्यानंतर इनकमिंग अल्टरनेटर 1 चा मेन स्विच बंद स्थितीत ठेवा. अल्टरनेटर 2 चा मेन स्विच उघडलेल्या स्थितीत ठेवा. सुरुवात करा आणि पहिला अल्टरनेटर चालवा आणि रेट केलेले व्होल्टेज गोळा करा. फेजेसच्या दरम्यानच्या लाईन व्होल्टेजचे मोजमाप करा. नंतर अल्टरनेटर 1 च्या फ्रिक्वेन्सी मोजमाप करा आणि टेबल 2 मधील व्होल्टमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटरच्या वाचनांची नोंद लिहून घ्या. रेट केलेल्या व्होल्टेजची सुरुवात करा, त्यास चालवा आणि बिल्ट अप करा. अल्टरनेटर 2 मधील लाईन व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचे मोजमाप करा आणि टेबल 3 मध्ये वाचनची नोंद लिहून घ्या. 2 लॅम्पची स्थिती तपासा. जर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान असतील तर लॅम्प गड्ड होतील आणि नंतर चमकतील. जर दोन्ही अल्टरनेटर्सचे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान नसतील तर लॅम्प लुकलुकतील. अल्टरनेटर 2 मधील फील्ड एक्सिटेशन करंट समायोजित करा आणि व्होल्टेज अल्टरनेटर 2 च्या समान मूल्यावर आणा. लॅम्पच्या प्रकाशाच्या चमकदारपणाची स्थिती तपासा. जर लॅम्प अजूनही लुकलुक असतील तर फ्रिक्वेन्सी समान असू शकत नाही. तिला अल्टरनेटर 1 च्या समान फ्रिक्वेन्सी मूल्यावर आणले जाणे आवश्यक आहे. अल्टरनेटर 2 च्या प्राइम मूव्हरची गती समायोजित करा आणि अल्टरनेटर 1 प्रमाणेच फ्रिक्वेन्सी आणा. आता सर्व लॅम्प चमकत आहेत आणि नंतर एका वेळी गड्ड होतात.
याद्वारे हे सूचित केले जाते की सिंक्रोनायझिंगसाठी सर्व अटी पूर्ण केल्या गेल्या आहेत. जेव्हा सर्व लॅम्प गडद स्थितीत येतील तेव्हा अल्टरनेटर 2 चा मेन स्विच बंद करा. दोन्ही अल्टरनेटर्ससाठी कॉमन लोड ऑनवर स्विच करा. दोन्ही अल्टरनेटर्सद्वारे लोड समान प्रमाणात सामायिक केले गेले आहेत हे तपासा. तुमच्या प्रशिक्षकाकडून त्याची तपासणी करून घ्या. कार्य 3. डार्क आणि ब्राईट लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करा. फेज सिक्वेन्स इंडिकेटर वापरून मेन बस बार लाईन्सचा फेज सिक्वेन्स तपासा. अल्टरनेटर 1 आणि अल्टरनेटर 2 ची प्राइम मूव्हर, पिक मेन स्विच, लॅम्प कनेक्शन यांची अरेंजमेंट जोडा आणि सेट करा. लॅम्पच्या 2 जोड्या 2 फेजेसवरून जोडल्या जातात. एका फेजमध्ये लॅम्पच्या जोड्या व्होल्टमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटरसह सिरीजमध्ये असतात. कार्य 2 मधील 3 ते 8 पर्यंतच्या काम करण्याच्या पायांची पुनरावृत्ती करा. सुरुवात करा आणि पहिला अल्टरनेटर चालवा आणि रेट केलेले व्होल्टेज गोळा करा. फेजेसच्या दरम्यानच्या लाईन व्होल्टेजचे मोजमाप करा. नंतर अल्टरनेटर 1 च्या वारंवारतेचे मोजमाप करा आणि टेबल 2 मधील व्होल्टमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटरच्या वाचनांची नोंद लिहून घ्या. टेबल 4 आणि टेबल 5 मधील वाचने लिहून घ्या. लॅम्पची स्थिती तपासा. जर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान असतील तर लॅम्पची एक जोडी गडद होईल आणि इतर 2 जोड्या चमकतील. जर दोन्ही अल्टरनेटर्सचे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान नसतील तर लॅम्प स्थिर लाइटिंग देता लुकलुकेल. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी समान नाहीत ते तपासा आणि कार्य 2 च्या 10 ते 12 पर्यंतच्या पाया पुन्हा करा आणि अल्टरनेटरमध्ये मध्ये व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी तेच मूल्य आणा. सर्व अटींची पूर्तता झाल्यास सर्व लॅम्प चमकणार नाहीत आणि लॅम्पची एक जोडी गडद होईल आणि लॅम्पच्या इतर 2 जोड्या एकाच वेळी चमकतील. लॅम्प चमकत्या स्थितीत आल्यानंतर अल्टरनेटर 2 चा मेन स्विच बंद करा. दोन्ही अल्टरनेटर्ससाठी कॉमन लोड ऑनवर स्विच करा. 2 अल्टरनेटर्सद्वारे लोड समान प्रमाणात सामायिक केले आहेत हे तपासा. कार्य 4. सिंक्रोस्कोप वापरून 2 अल्टरनेटर्स पॅरेलमध्ये जोडा. दर्शविल्याप्रमाणे साधने गोळा करा. साधने आणि उपकरणे जोडा. कमी एक्सिटेशनसह इनकमिंग अल्टरनेटर 2 सुरू करा. बसबार स्विच बंद करा. बसबार व्होल्टेज आणि इनकमिंग व्होल्टेजचे निरीक्षण करा. इनकमिंग अल्टरनेटरचे एक्सिटेशन बरोबर येईपर्यंत अल्टरनेटर समायोजित करा. इनकमिंग आणि एक्सिटेशन मशीनचे व्होल्टेज समान असावे. सिंक्रोस्कोपमधील पॉइंटर तपासा. अल्ट्रासाउंड गती समायोजित करा. जर ते वेगाने दाखवत असेल तर सिंक्रोस्कोप पॉइंटरवर लक्ष ठेवून इनकमिंग मशीनची गती हळूहळू कमी करा. जर ते हळूहळू दाखवत असेल तर इनकमिंग मशीनचा वेग हळूहळू वाढवा. जेव्हा पॉइंटर खूप हळूहळू 0 स्थानावर येतो तेव्हा डायलमागील बल्ब चमकदार होईल. आता आपण हे कसे करावे ते शिकलो. 2-3 फेज अल्टरनेटर्सच्या नेमप्लेटचा तपशील वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे. डार्क लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्याची चाचणी घेणे. डार्क आणि ब्राईट लॅम्प पद्धतीद्वारे 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्याची चाचणी घेणे. सिंक्रोस्कोप पद्धतीने 2-3 फेज अल्टरनेटर्स सिंक्रोनाइज करणे आणि त्याची चाचणी घेणे.
आशा आहे की आपल्याला ही तांत्रिक प्रतिक्रिया स्पष्टपणे समजली आहे.